अखेर मान्सूनच्या वाटचालीसाठी बंगालच्या उपसागरात अनुकूल वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे मान्सून केरळच्या उंबरठ्यावर आला असून महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची स्थिती निर्माण झाली आहे। आज सकाळपासून कोल्हापुरात ढगाळ हवामान होतं। वारणा कोडोलीसह जिल्ह्याच्या काही भागात आज मुसळधार पाऊस झाला। मंगळवारच्या तुलनेत आज तापमान 3 अंशांनी खाली आलं। दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 2 दिवसात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज आहे। तर 12 जून नंतर मान्सून महाराष्ट्रावर कृपादृष्टी दाखवेल अशी शक्यता आहे। आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान होतं। एकीकडे मान्सून वेगानं आगेकूच करत असून येत्या 24 तासात मान्सून केरळ पादाक्रांत करेल असा अंदाज आहे। तर पुढील 48 तासात महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व सरी कोसळतील। विशेषतः कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर असेल। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात अनुकूल वातावरण झाल्यानं मान्सूनची जोरदार वाटचाल सुरू आहे। त्यामुळे 12 जून नंतर मान्सून महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज आहे। आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला। वारणा नगर आणि कोडोली परिसरात अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर पन्हाळ्यात ठिकठिकाणी तुरळक पाऊस झाला। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 4 दिवस ढगाळ वातावरण असेल। दरम्यान मंगळवारच्या तुलनेत तापमानाचा पारा खाली आला असून आज कोल्हापुरात 32 अंशांवर तापमान होतं। त्यामुळे गेल्या 2 दिवसाच्या तुलनेत आज उकाडा कमी जाणवला।